नमस्कार. जर्मन क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण काही क्रियापदांबद्दल बोलूयात. क्रियापद म्हणजे करता जे ॲक्शन करतो त्याला म्हणतात क्रियापद. जसं मी कॉफी पिते, आय ड्रिंक कॉफी, किंवा तो कॉफी पितो, ही ड्रिंक्स कॉफी. तर इथे पितो हे आपल्याला काय दाखवत आहे? मी किंवा तोनी केलेली क्रिया म्हणजे ॲक्शन. तर इथे आपण काय केलं आहे? आपण पिणे मधला पी घेतला आहे आणि त्याच्या पुढे आपण काही जोड लावला आहे. तो जोड कशाप्रमाणे लावला आहे? तर त्या क्रियेचा कर्ता कोण आहे त्याप्रमाणे आपण तो जोड लावला आहे. जसं पी घेऊन मी असलं तर पिते, तो असला तर पितो, ते असले तर पितात. ह्याला जर्मनमध्ये व्हर्ब कॉन्जुगासियोन म्हणतात. व्हर्ब म्हणजे क्रियापद, ज्याला इंग्लिशमध्ये वर्ब म्हणतात आणि जर्मनमध्ये म्हणतात व्हर्ब. आणि या क्रियापदाला कर्त्याप्रमाणे वेगवेगळे जोड लावणं ह्याला म्हणतात व्हर्ब कॉन्जुगासियोन. तर आज आपण जर्मनचं व्हर्ब कॉन्जुगासियोन बघणार आहोत. तर त्याकरता आपण आपल्याला माहीत असलेलं एक क्रियापद घेऊ, जसं कॉमन. कॉमन म्हणजे येणं. तर इथे आपण कॉमन हे 2 रंगात घेतलं आहे, कॉम आणि एन. जेव्हा जर्मनच्या कुठल्या क्रियापदाचं ईएननी शेवट असतो तेव्हा ते त्याच्या मूळ रूपात असतं आणि त्याला जर्मनमध्ये म्हणतात इन्फिनिटिव्ह फॉर्म. इन्फिनिटिव्ह फॉर्म. आता आपण काय करणार आहोत? तर जसं आपण पितोचा पी घेतला होता तसा आपण कॉमनचा फक्त कॉम घेणार आहोत. त्यातला ईएन काढून टाकू आणि कॉमला आपण कर्त्याप्रमाणे वेगवेगळे अक्षरं जोडून त्याचं कॉन्जुगासियोन करू. इश म्हणजे मी ला आपण घेणार आहोत कॉम आणि त्याला लावणार आहोत ई, कॉम. इश कॉम. दू म्हणजे तू, त्याच्याकरता आपण घेणार कॉम आणि पुढे लावू आपण एक एस टी, कॉम्स्ट. दू कॉम्स्ट. एस झी म्हणजे तो, ते, ती. ए म्हणजे तो, एस म्हणजे ते आणि झी म्हणजे ती. आणि त्याच्या पुढे आपण कॉम घेणार आणि त्याला लावणार एक टी. एस झी कॉम्ट. विअर म्हणजे आम्ही किंवा आपण, त्याला आपण कॉम घेणार आणि त्याच्या पुढे आपण लावणार ईएन आणि त्याचा होईल कॉमन. म्हणजे विअरमध्ये काय होतं? ते क्रियापद जे आहे ते मूळ रूपात जातं आणि त्याचं होतं कॉमन. इयर म्हणजे तुम्ही सगळे, त्याला कॉम आणि पुढे लागतो टी, कॉम्ट. इयर कॉम्ट. झी म्हणजे तुम्ही, आदरार्थी. झी कॉम आणि त्याच्या पुढे लागतो ईएन, कॉमन. झी कॉमन. आणि झी म्हणजे ते सगळे, अशा अर्थाने हा झी आहे. आणि इथे कॉम आणि त्याच्या पुढे लागेल ईएन, कॉमन. झी कॉमन. इथे जर आपण पाहिलं तर इथे आपल्याला 3 झी दिसतात. एक झी म्हणजे ती, एक झी म्हणजे तुम्ही, आदरार्थी, आणि एक झी म्हणजे ते सगळे. तर आपण जेव्हा वाक्य बनवतो तेव्हा आपल्याला कसं समजेल की हा कुठला झी आहे? तर ते आपल्याला क्रियापदावरनं समजतं. जर झी कॉम्ट असेल तर आपल्याला समजतं की ते शीबद्दल म्हणजे ती, तिच्याबद्दल बोलतोय. तिथेच जर कॉमन असेल तर ते झी म्हणजे आदरार्थी किंवा ते सगळे, या दोन्हीपैकी एक झी आहे. तर इथे जर आपण पाहिलं तर जो आदरार्थी झी आहे त्याला मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे, तर तो कॅपिटल झी एस आहे. आणि त्याच्यावरनं आपल्याला कळतं की ते तर झी कॉमन म्हणजे तुम्ही आलात का ते सगळे आले. याशिवाय आपल्याला कॉन्टेक्स्टवरनंही कळतं की आपण तुम्ही म्हणजे आदरार्थी बोलतोय का ते सगळे अशा अर्थाने बोलतोय. जर आपण कोणाशी थेट संवाद साधत असलो तर तो झी म्हणजे तुम्ही. पण जर आपण तिसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीबद्दल किंवा तिसऱ्या व्यक्तींबद्दल बोलत असलो तर तो झी म्हणजे ते सगळे. अजून एक आपण क्रियापद घेऊया जे आपण आधी केलेलं आहे, ते म्हणजे हायसन. हायसन म्हणजे म्हटलं जाणं. तर त्याचं पण कॉन्जुगेशन असंच होईल. इश म्हणजे मी, हायस. दू म्हणजे तू, हाईस्ट.
er, es, sie म्हणजे तो, ते आणि ती हाइस्ट, wir heißen, ihr हाइस्ट आणि जी आणि झी दोन्ही हायसन. इथे जर आपण पाहिलं तर दू नंतर जो येणारा जोड आहे तर तिथे आपण तो एस टी न लिहिता फक्त टी लिहिलाय. तर त्याचं कारण की हायसनमध्ये जे आय आणि टीच्या मध्ये एक वेगळं अक्षर आलेलं आहे, जे जर्मनचं एक विशिष्ट अक्षर आहे, त्याला म्हणतात एस सेट. आणि एस सेट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तो एक डबल एस आहे. आणि तिथे ऑलरेडी डबल एस आल्यामुळे आपल्याला अजून एक एस लावायची दूला गरज नाही आहे आणि म्हणून आपण ते हाइस्ट असंच ठेवतो. तर आता आपण अजून एक क्रियापद घेऊया आणि हे जे आपण शिकलोय कॉन्जुगासियोन ते आपण त्याच्याबरोबर बघूया. काउफन म्हणजे खरेदी करणं, टू बाय. तर हे आपलं होमवर्क आहे. आपल्याला काउफन हे क्रियापद घेऊन ते त्याचं कॉन्जुगासियोन करायचं आहे. तर ते आपण कसं करणार? इश खाऊफ आणि तुम्ही पुढे काही लावू शकता, शोकोलाड, इश खाऊफ शोकोलाड असं मी इथे वाक्य बनवलं. तुम्ही एर घेऊ शकता आणि म्हणू शकता एर खाऊफ्ट आणि पुढे हेम्ट किंवा इतर काही, एर खाऊफ्ट हेम्ट. मी इथे असं वाक्य बनवलं, तुम्ही एर खाऊफ्ट दुसरं काही लिहू शकता. किंवा झी, झी म्हणजे ती, झी काउफ्ट हूट, ती हॅट विकत घेते. किंवा फारराड, ती सायकल विकत घेते. तर असंच इच, दू, एर, एस, झी यातलं कुठलंही एक सर्वनाम घेऊन आपण त्याप्रमाणे त्याच्या क्रियापदाचं कॉन्जुगासियोन करून वाक्य बनवू शकता. झी म्हणजे ते सगळे काय विकत घेतात ते सगळे. तर तुम्ही तुम्हाला जे हवं ते तिथे लिहू शकता. आणि हे दॅट इज दी हाऊस ऑफ गाबा, हे होमवर्क आहे की इश, दू, एर, एस, झी यातलं काही घेऊन त्याप्रमाणे त्या क्रियापदाचं कॉन्जुगासियोन करून आपल्याला वाक्य बनवायचं. आणि ते काय विकत घेतात ह्याच्याकरता खाली डिस्क्रिप्शनमध्ये 2 डिक्शनरीजच्या लिंक्स दिल्यात मी. तिकडनं तुम्ही वस्तूची नावं जर्मनमध्ये घेऊ शकता किंवा तुम्ही इंग्लिश किंवा मराठी, हिंदी असं पण ते नाव टाकू शकता. कारण आत्ता ते काय विकत घेतात हे महत्त्वाचं नसून आपल्याला ते करता आणि क्रियापद ह्याची सांगड घालता येणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. तर अशी तुम्ही वाक्य बनवू शकता. तुम्हाला जर हा कंटेंट आवडला असेल तर खाली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्ही काय वाक्य बनवली आहे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की घाला. हे जे कंटेंट आहे आजचा व्हिडिओ हे माझ्या जर्मन A1 प्री रेकॉर्डेड कोर्सचा भाग आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या पूर्ण कोर्सची माहिती आहे, तिथे जाऊन ते नक्की बघा. आणि खाली मी 2 डिक्शनरीजचे लिंक्स पण दिलेले आहेत. तर तुम्ही त्या डिक्शनरीजवर पण जाऊन इश काउफ आणि काय तुम्हाला घ्यायचं आहे ते तुम्ही तिकडे जाऊन त्या 2 लिंक्सवर बघू शकता आणि तशी वाक्य बनवू शकता. तर पुन्हा भेटू. बाय बाय. च्यूस. चाओ.